दिवाळीला आता राहिलेत फक्त 4 ते 5 दिवस राहिलेत आणि तुम्ही घरची दिवाळीची साफसफाई म्हणा, घरची दिवाळीची तयारी केली की नाही? 2 ते 3 दिवसापासून आहे ना माझ्या ना डोक्यात हे होतं की कंदील बनवायचा, कंदील कसा बनवायचा, काय बनवायचा ना हे डोक्यात येतं. दरवर्षी आपण कंदील विकत आणतो. लहानपणी असताना आपण कंदील घरी बनवायचो कारण की परिस्थिती पण तशी नव्हती. आणि आता आपण काय करतो, रेडीमेड कंदील आणतो. तसं मी पण रेडीमेडच कंदील आणतो. पण ह्या वर्षी मी विचार केला आहे की घरच्याच घरी कंदील बनवायचं. पण त्याची गंमत पण झाली. माझ्याकडे ऑलरेडी एक कंदील आहे, बांबूंचा कंदील आहे. बांबूपासून बनवलेला कंदील आहे ना, तो मस्तच एकदम, म्हणजे त्याला 5-6 वर्ष तरी बघायला नको. तो मस्तपैकी कंदीलचं पण काम होतं, घरात लॅम्प म्हणून पण त्याचा यूज होतो, आउटडोअरला पण त्याचा यूज होतो. तो सुंदरच कंदील आहे. पण मी काय विचार केला की ह्या वेळेला आपण कंदील घरीच बनवूया. मग काय झालं की घरात आहे ना काम करता करताना भांडी घासायचा जो विमचा जो डब्बा असतो ना, तर त्यातलं जे विम होतं ते पूर्णपणे संपलं. आणि त्या खाली बॉटलला बघून आहे ना माझ्या डोक्यात आलं की ह्यापासूनच आपण कंदील बनवूया. तसं कंदील बनवता डोक्यात चालूच होतं 2-3 दिवसापासून, पण कसा बनवायचा, काय बनवायचा, कुठून सुरुवात करायची ती काय आयडिया नव्हती. आणि तो विमचा खाली डब्बा बघून बघा, हा विमचा खाली डब्बा बघून आहे ना मला लगेच लक्षात आलं की ह्यापासून आपण कंदील बनवू शकतो. म्हणजे आपण विचार करा ना, आपल्या घरात ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपण किती चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. आणि मी लगेच पप्पांना बोललो की ह्यापासून आपण कंदील बनवूया का? पप्पांनी लगेच स्माईल दिली आणि पप्पा बोलतील हा बनेल, ह्याचा कंदील बनेल. तर आता आपण ह्या खाली विमच्या या प्लॅस्टिक बॉटलपासून बनवणार आहोत आपला या वर्षीचा कंदील. कसा बनणार आहे, काय बनणार आहे मला माहिती नाहीये. मी करत जाईन, तुम्ही बघत राहा कसा बनतो आपला कंदील. पण पहिला काय करूया म्हणजे ह्याला ना प्रॉपर आहे ना एकदम क्लीन करून घेऊया आणि मग आपण बनवायची प्रोसेस स्टार्ट करूया. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा कसा बनतोय कंदील. चला, पहिला बॉटल आहे ना मी चांगली क्लीन करून घेतो. बॉटल आपली मस्तपैकी क्लीन झालेली आहे. जरा हिला चांगला व्यवस्थित आहे ना जेवढा कपडा मारता येईल ना तेवढा आपण मारून घेऊया. नंतर हे आतमध्ये जे पाणी जातं ना, हे आपण कसं नंतर याला कटिंग वगैरे करणार आहे ना, तर ते कटिंग करण्यामध्ये नंतर मग आपण याला पाणी ते पण पुसून घेऊया. मस्त चकाचक एकदम क्लीन झाली आहे. आता क्लीन झाली आहे, पण 20 ते 25 मिनिटं लागली हे पूर्ण घासण्यासाठी. इथे आपल्या मस्तपैकी आहे ना हे प्लॅस्टिक आहे ना, प्लॅस्टिक बॉटल आपली चांगली स्वच्छ करून झालेली आहे. आणि ना इथे मी घेतली आहे फुटपट्टी, घेतली आहे आपली जुन्या काळातली फुटपट्टी लाकडाची. आणि ना त्याला मध्ये मी ना पहिल्या ना डिझाईन करून घेतो, म्हणजे मेजरमेंट थोडंसं लक्षात राहावं कटिंग करण्यासाठी ना. तर तसं मी इथे लाईन्स मारून घेतो, कुठून कुठपर्यंत पाहिजे ते, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग वगैरे करण्यासाठी ना सोपं जाईल. तर हे असे मी उभ्या लाईन्स मारतोय, म्हणजे मला ना काय करायचं आहे ना ते तुम्हाला ना पुढे कळेल जेव्हा मी कटिंग करेन तेव्हा. स्ट्रेट मारावं लागतील. चला, अशा बॉक्सेसचे मी इथे मार्किंग करून घेतलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त कटिंग करायला घ्यायची आहे. आता ही कटिंग करण्यासाठी खूप टाइम जाणार आहे, तर मी पहिला काय करतो 1 बाय 1 कटिंग करायला घेतो. आपला कंदील इथे मस्तपैकी आकार घेतोय. आणि ना मगाशी काय झालं माहितीये का, मी तुम्हाला म्हणालो की आपण मेजरमेंट घेतलेलं आणि स्क्वेअर बॉक्स 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 अशा आपण कट करत होतो. पण हा ना इतका पातळ आहे ना प्लॅस्टिक, तर त्यामुळे ना कटिंग प्रॉपर होत नव्हती. पण मी मेजरमेंटच्याच हिशोबाने आहे ना इथे ना असे हे
उभे असे ना सगळे कटिंग केलेले आहेत आणि मध्ये ना अशी गॅप सोडलेली आहे. तर ही पण एक डिझाईन डोक्यात होती, कारण की जर हे नाही जमलं तर आपण असं करूया. पण आता असं काही आपली ही बॉटल तयार झालेली आहे आणि हळूहळू आपला कंदील आकार घेतोय. तुम्ही फक्त पुढे बघत राहा की कंदील कसा तयार होतोय तो. चला, इथे कटिंग तर आपली सगळी व्यवस्थित झालेली आहे, पण आता कंदील बनवण्यासाठी लागणारं सामान. तर यावेळेला ही आणलेली आहे लाईट आणलेली आहे. मी आपल्याला ही खिडकीला लावायची आहे. तर इथे ह्या लेस आहेत आणि इथे अशा काही डिझाईनच्या पट्ट्या आहेत. इकडे एक लेस आहे आणि ही एक लेस आहे. या अशा पट्ट्या आहेत, ह्या लाईट्स आहेत आणि ही एक टेप आहे आणि हा आहे फेवी बॉन्ड आहे. तर ह्याच एवढ्या साहित्याने आपल्याला बनवायचं आहे आपला कंदील, म्हणजे डिझाईन करायचं आहे. तर आता सुरुवात करूया. तर जेवढे कटिंग केलेले भाग आहेत ना तेवढे ॲक्च्युली कसे धारदार आहेत ना, तर आपण ही मास्किंग टेपनी ना ह्याला पूर्ण ना आपण धार कव्हर करूया. इथे मी ना मोत्यांची अशी चादर घेतलेली आहे जी सोनेरी रंगात आहे आणि ना ती मी काय करणार आहे माहिती आहे काय, त्याला ना अशी गुंडाळणार आहे. वाव, गुंडाळल्यावर छान दिसेल आणि याच्यातून जो प्रकाश येईल ना, जेव्हा आपण बल्ब लावू ना तेव्हा प्रकाश येईल ना तेव्हा सुंदर प्रकाश वाटेल. तर आता आपण काय करूया, ह्याला ना फेवी बॉन्डनी चिटकवून घेऊ. बॉन्ड व्यवस्थित लागला पाहिजे. हा, बॉन्डचा स्मेल कसला येतोय. असा बॉन्ड चला त्याला चिटकवून घेऊया. बॉन्डचा सुगंध बघ कसला येतोय. व्यवस्थित लावून घ्यायचंय. सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे. चला, आपला कंदील मस्तपैकी ना डिझाईन मध्ये येतोय. थोडासा वेळ अजून आहे, तर याला आपण प्रॉपर एकदम व्यवस्थित चिटकवून घेऊया. चला, आपला कंदील इथे मस्तपैकी आकार घेतोय आणि आहे ना ही जी सोनेरी रंगाची मोत्याची जी चादर होती ना ही आपण फेवी बॉन्डनी चांगली या बॉटलला स्टिक करून घेतली आहे. त्यानंतर आता ही वरती जी तुम्ही डिझाईन बघतात आहे ना, तर ह्याला मी विचार केलेला आहे, ही जी लेस आहे ना तर हिला अशी कट करून ना अशी फिरवून घेऊया ह्या डिझाईनच्या हिशोबाने इथपर्यंत. आणि एक लेस इकडे जाईल, एक लेस अशी बाजूला जाईल. त्याच्यामध्ये थोडीशी गॅप असली पाहिजे, कारण की ही प्लॅस्टिकची बॉटल आहे ना, तर त्यामधून आहे ना लाईट जेव्हा लावू ना तेव्हा प्रकाश पण बाहेर आला पाहिजे.
तर इथे आपण चांगलं मेजरमेंट घेऊया. हे असं मेजरमेंट घेतलेलं, ही पट्टी आहे आणि ही पट्टी आपली पहिला मेजरमेंटनी कट करून घेतली. आता त्याच मेजरमेंटनी बाकीच्या पट्ट्या कट करून घेऊया. आतापर्यंत आपल्याला कंदील इतका तयार झालेला आहे. तर मी काय केलंय माहिती आहे का, तर मी इथे ना मस्तपैकी अशी मध्ये जाळी मारली आहे. खाली ही हिरव्या, म्हणजे हे कसं सोनेरी रंगाचं आहे ना, आणि इथे ही हिरवी अशी मी एक पट्टी मारली आहे, वरती सोनेरी पट्टी मारली आहे. आणि ह्या हिरव्या पट्ट्या थोडासा कलर कॉम्बिनेशन येण्यासाठी मी त्या अशा उभ्या उभ्या मारल्या. तर आता आपल्याला हे पण थोडंसं हाईड करायचं आहे आणि इकडचा खालचा भाग एक हाईड करायचा आहे. आणि मी मध्ये काहीच नाही टाकलं, कारण की जेव्हा बल्ब लावू ना तेव्हा ना उजेड एकदम चमकला पाहिजे. तर त्यासाठी मी हे जरा येल्लो कॉम्बिनेशन वापरलं आहे. आता बघूया, जसा जमला आहे तसा मी कंदील बनवण्याचा ट्राय केला आहे. बरं, एकदम स्वस्तातल्या स्वस्तात मस्त घरच्या घरी ज्या काही गोष्टी आपल्या आहेत तर त्याचाच वापर करून हा मस्तपैकी सिंपल असा आपला कंदील तयार होतोय. अजून फायनल फिनिशिंग बाकी आहे. तर मी काय करतो, फटाफट आहे ना हे पण एक पूर्ण पॅक करतो वरपर्यंत आणि एक खालचा आपण एक पॅक करायला घेऊया.
इथे हे हँडल आहे, तर आपण हँडलसाठी पण दोरी आणलेली आहे, तर ते दोरीला पण आपण इथे ना चांगलं लावून घेऊया. ॲक्च्युली मी जेव्हा गणपतीचं जेव्हा सीझन असतो ना, तर तेव्हा ना आम्ही ना शूट करतो, ते म्हणजे गणपती बाप्पाला ना धोतर वगैरे कसं नेसवतात आणि कसं म्हणजे डिझाईन असते त्याच्यावरती, धोतराची डिझाईन कशी असते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, तर ते आम्ही शूट करत असतो. तर त्याच्यामध्येच जेव्हा आम्ही शूट करत असतो ना, तर तेव्हा ना आम्ही अशा बऱ्याच गोष्टी ना बघितलेल्या असतात आणि ते जेव्हा आज प्रत्यक्षात करतो ना, तेव्हा वाटतं की हा किती कठीण काम आहे. पण त्यांना कशी ती सवय झालेली असते ना. पण आम्हाला कसं शूट करायला मजा येत असेल, काय काय वेगळं वेगळं पुढे घडतंय. तसंच आज काही फील मला येतो इकडे जेव्हा मी हा कंदील बनवतोय तेव्हा. ॲक्च्युली डोक्यात काहीच नाही, फक्त कंदील बनवायचं हीच एक इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज माझा कंदील काय तो आहे आकार येतोय. हँडलला पण आपण चांगली रशी फिरवून घेऊया. आता सगळंच बाजू थोड्याशा झाकलेल्या आहेत, तर हँडल तरी आपण कशाला ठेवूया ना, म्हणून बोललो एक लेस पण मला तिकडे दिसली, तर मी बोललो चला ही पण घेऊया आणि ही हँडलला लावूया, म्हणजे आपला हँडलसुद्धा रेडी होईल. कितीतरी वर्षांनी आज मी कंदील बनवतो आहे. पहिला आम्ही बांबूच्या काठ्या होत्या ना, त्यांनी चांदणी वगैरे असे कंदील बनवायचो, पण आज जर असं काही घरात दिसली एखादी वस्तू, तर ती बोला आज त्यांनीच बनवूया. सो फायनली मित्रांनो, आपला मस्तपैकी कंदील असा इथे रेडी झालेला आहे. एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि ही दोरी नंतर वरती बांधण्यासाठी ठेवलेली आहे. तर हा आहे आपला भांडी घासाचा जो विमचा जो खाली झालेला जो डबा होता, जी बॉटल होती, त्याच्यापासून आपण हा कंदील बनवलेला आहे. ह्या वर्षी थोडीशी इच्छा झाली की घरीच काहीतरी कंदील बनवूया. तसा माझ्याकडे बांबूचा कंदील देखील आहे, मी तुम्हाला आधी सांगितलेलं. पण स्वतः जेव्हा बनवतो आपण आवडीने आपल्या जुन्या गोष्टींना आठवण करून, तर ती बनवण्याची जी मजा होती ना, ती वेगळीच होती. लहानपणी वगैरे आपण कंदील वगैरे बनवायचो, तर त्या कंदीलमध्ये षटकोनी प्रकारचे कंदील होते, चांदणी कंदीलचा प्रकार होता, राऊंडमध्ये कंदील असायचे, त्याच्यानंतर वरती 2 रिंग आणि नंतर त्याला असं मध्ये आपण पेपरचा आपण कुठलीही डिझाईन करून नंतर खाली अशा पट्ट्या सोडायचो, तर ते कंदील होते. तर असे आपण कंदील लहानपणी बनवायचो. आपल्या त्या गोड आठवणी होत्या. तर त्या जुन्या काही गोष्टी होत्या आणि अचानक डोक्यात आलं की कंदील बनवावा. तर असा मी एक साधासुद्धा जसा मला जमेल असा कंदील बनवलेला आहे. इतका तर खास नाही आहे, म्हणजे असा थोडा इकडे तिकडे आहे, पण जे काय आहे ते स्वतःनी बनवलेलं आहे, तर त्याचा आनंद वेगळा आहे. ह्याच निमित्ताने आपण आपल्या बालपणीला पण आठवण करतो ना, तर तसंच काही आज माझ्यासोबत झालं. तर तुम्ही तुमच्या बालपणी कंदील बनवायचे, तर तुम्ही कुठल्या कंदील बनवायचे, कशाने बनवायचे ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या बालपणीच्या आठवणी ह्या ब्लॉगच्या निमित्ताने ना तुम्ही तुमच्या देखील आठवणी उजळून येतील. पहिला सुरुवातीला मेजरमेंट घेऊन ते कटिंग केलेले, बॉक्स कटिंग केलेले, कारण की जेव्हा आपण बल्ब लावू ना, तर त्याचा ना प्रकाश चांगला म्हणजे आला पाहिजे. आणि नंतर मी हे जे कॉम्बिनेशन घेतलेलं ना, हे गोल्डनमध्ये घेतलेलं आणि हे थोडंसं ग्रीनमध्ये घेतलेलं आहे. का? कारण की हे थोडंसं कॉम्बिनेशन चांगलं वाटतं आणि जेव्हा तो पिवळा बल्ब वगैरे आपण लावू ना, तर त्याच्यामुळे ना लाईट चांगल्या पडतील. तर आता इथे मला थोडासा फक्त एक होल करायचा आहे, म्हणजे बल्ब वगैरे सोडण्यासाठी. ही लेस आहे, तर ही लेस नंतर वरती बांधायची आहे. आणि इथे पण मी झाकण होतं ते कव्हर केलेलं लेसनी, इथे पण हे झाकण लेसनी कव्हर केलेलं आहे आणि नंतर इथे अशा मी पट्ट्या मारलेल्या आहेत आणि आतमध्ये प्लास्टिक तसंच ठेवलेलं आहे आणि इथे अशी एक बॉर्डर मारलेली आहे. तर असा सिंपल पद्धतीने, साध्या पद्धतीने आपला एक कंदील तयार झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मी असा कंदील का बनवला, तर याचं मागे कारण काय माहिती आहे का? हा मी कुठेही, म्हणजे दिवाळीनंतर आहे ना, मी नंतर ह्याला ना कुठेही यूज करू शकतो. म्हणजे जर माझ्याकडे आपण फ्लॉवर्स ह्याच्यामध्ये जर टाकले, तर हा एक मस्तपैकी फ्लॉवर पॉटचं देखील काम करेल. आणि जर कुठे आपल्याला घरात दिवाळीनंतर आपण कुठेही याला लॅम्प म्हणून पण यूज करू शकतो. म्हणजे असे वेगवेगळे शोसाठी याचा आपण बऱ्याच ठिकाणी यूज करू शकतो. मस्त बाहेरचं पण आउटडोर आहे, त्याच्यामध्ये पण जर ऑर्किड फुलं वगैरे आणून टाकली अशी मस्त उभं केलं, किती छान वाटेल. तर असा मल्टीपर्पज याचा थोडासा यूज आहे, म्हणून मी अशा पद्धतीने बनवला.
चला, संध्याकाळची वेळ झाली आहे. इथे मस्तपैकी संध्याकाळची दिवाबत्ती पण झाली आहे आणि इथे आपला हा कंदील सुद्धा रेडी आहे. कंदील लावायचं आपल्याला. इकडे ही आहे आपली खिडकी आणि इथे सगळं आता आम्ही वायरीचं अरेंजमेंट करून ठेवलं. इथे आपल्याला अशी लाईट्स पण लावायची आहे आपली आणि इथे कंदील पण लावायचं आहे. तर पहिला काय करूया, आपण लाईट लावून घेऊया. यावर्षी आणली मी, नवीन लाईट आणली आहे. बघा तुम्हाला आवडते का. तो बोललाय की पूर्ण खिडकीला बसेल म्हणून, तो बघूया आता. मोठी आहे ती. हा, मोठे दिवेत आणि छोटे दिवेत. फायनल स्टेप आपला कंदील. बस ना. ओके ओके बॉस. ऍक्च्युली लाईटची आम्ही सगळी कशी अरेंजमेंट ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. सगळ्या कनेक्शन ऑलरेडी बाहेर करून ठेवलेलं आहे, तर त्यामुळे टेन्शन नाही. चलो, आपला कंदील पण मस्तपैकी झालेला सेट. लागला बरोबर. कसा वाटतोय. सही ना. चला, कंदील पण लावल्या, लाईट्स पण लावून झालेल्या आहेत. चला, दिवाळीच्या लाईट्स पण सगळ्या लावलेल्या आहेत आणि इथे आपला कंदील पण मस्तपैकी चकाकतोय. बनवायला खूप मेहनत गेली, पण ठीक आहे, जसा पाहिजे होता ना तसा कंदील मस्तपैकी रेडी झालेला आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की हा कंदील कसा झालाय तो, आणि आपल्या मेहनतीला काही फळ आले की नाही. आपल्या घरातल्या काही ज्या वेस्टेज वस्तू आपण जे टाकून देतो, पण त्याचा असा जर आपण वापर केला तर ते बोलतात ना, एक समाधान मिळतं त्या गोष्टीला. सो असा आमचा कंदील रेडी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला बोललेलो आपल्याकडे बांबूपासून बनवलेला देखील एक कंदील आहे. तर तो कंदील पण मी इथे बाहेर यूज केलेला आहे आणि आपण लाईट्स लावूया मस्तपैकी. तुम्हाला कंदील पण कळेल कसा आहे तो. क्या बात आहे. तर हा पण एक बांबूपासून बनवलेला कंदील आहे आणि त्याच्यावरती अशी वारली पेंटिंग वगैरे केलेली आहे. तर हा तर माझा खूप आवडता कंदील आहे आणि आता कसा लॅम्प म्हणून पण यूज होतो ना, तर त्यासाठी. सो इकडे एक कंदील लागलेला आहे आणि इथे हा आपण बनवलेला कंदील लागलेला आहे. तर हा माझा छोटासा कंदीलचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जसा जमलाय तसा मी बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला या व्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्येच शुभ दीपावली. आणि आपल्या दिवाळीचा पण व्लॉग येईलच. आपण नेहमी गोशाळेत वगैरे जातो तर ते सर्व व्लॉग येतीलच, पण आता हा होता आपला कंदीलचा व्लॉग. भेटूया लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर, आपली काळजी घ्या. घाम बघा किती आलाय. बाय.